नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मानाचे श्लोक क्रमांक 11चा अर्थ, त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत. या श्लोकात श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला जीवनातील खरे सुख, पूर्वकर्माचे परिणाम आणि आत्मचिंतनाचे महत्त्व सांगितले आहे. चला तर मग त्यांच्या विचारांमधून जीवनाचा मार्ग समजावून घेऊया. श्लोक वाचन. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनात्वांची रे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. श्लोकाचा अर्थ. जनी सर्व सुखी असा कोण आहे. श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला विचारतात की जगात सर्व सुखी असा कोण आहे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येकजण जीवनात सुखाचा शोध घेत आहे, परंतु खरे सुख केवळ बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर आंतरिक शांती आणि संतोषामध्ये आहे. विचारे मना तुची शोधून पाहे. आपल्याला आत्मचिंतन करण्याचे महत्त्व सांगितले आहे. बाह्य सुखाच्या शोधात हरवण्याऐवजी आपण आपल्या मनाच्या अंतरंगात डोकावून पाहिले पाहिजे. आत्मचिंतनातून आपल्याला खऱ्या सुखाचा आणि समाधानाचा अनुभव येतो. आत्मचिंतनाने आपल्याला आपले खरे स्वरूप आणि जीवनाचे उद्दिष्ट कळते. मनात वांचिरे पूर्वसंचित केले. आपल्या मनाला सांगितले आहे की तूच पूर्वी केलेले कर्म आणि संचित म्हणजेच संचयित कर्म हेच तुझ्या सध्याच्या भोगांचे कारण आहे. आपले सध्याचे जीवन आणि अनुभव हे आपल्या भूतकाळातील कर्मांचे फळ आहेत. यामुळे आपल्याला आपल्या कर्मांची आणि त्यांच्या परिणामांची जाणीव होते. तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. आपल्या कर्मांप्रमाणेच आपल्याला अनुभव प्राप्त होत असतात. आपण जसे कर्म केले तसेच फळ आपल्याला मिळते. त्यामुळे आपल्या सध्याच्या स्थितीसाठी आपणच जबाबदार आहोत. यामुळे आपल्याला कर्मांच्या परिणामांची आणि त्यांच्या महत्त्वाची जाणीव होते. श्री समर्थ रामदास स्वामींचे हे विचार आपल्याला प्रेरणा देतात की जीवनात खरे सुख आणि समाधान आत्मचिंतनातून मिळते. आपले सध्याचे जीवन आणि अनुभव हे आपल्या भूतकाळातील कर्मांचे फळ आहेत. यामुळे आपल्याला आपल्या कर्मांची आणि त्यांच्या परिणामांची जाणीव होते. आत्मचिंतनाने आपल्याला खऱ्या सुखाचा आणि समाधानाचा अनुभव येतो. खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर आंतरिक शांती आणि संतोषामध्ये आहे. श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकामधून आपण खूप काही शिकू शकतो. जीवनात खरे सुख आणि समाधान आत्मचिंतनातून मिळते. आपले सध्याचे जीवन आणि अनुभव हे आपल्या भूतकाळातील कर्मांचे फळ आहेत. त्यामुळे आपल्या कर्मांवर लक्ष द्या आणि सन्मार्गावर चालून खरे सुख प्राप्त करा. हा श्लोक जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा आणण्यासाठी एक महान मार्गदर्शक आहे. धन्यवाद.